महानगरपालिका निवडणुकीचं वारं या ठिकाणी सुरू असतानाच मात्र MCCAच्या निवडणुकीला कोर्टाने स्थगिती दिली आहे। आपल्यासोबत अध्यक्ष रोहितदादा पवार आहेत। दादा, ही स्थगिती का दिली? कुठं चुकलात आपण? नाही, स्थगिती का दिली त्याचं कारण काही लोक कोर्टात गेलेत। आपण कुठेही चुकलेलो नाही। तुम्ही एक समजून घ्या की जेव्हा आधीचे इलेक्शन होत होते तेव्हा मेंबरशिप मर्यादित ठेवली होती। आता मर्यादित ठेवण्याचं कारण म्हणजे इलेक्शन सोपं जावं म्हणून। इथे आम्ही काय केलं की गेल्या 3-1 वर्षामध्ये बरंच काही MCAसाठी क्रिकेटसाठी केल्यामुळे म्हणजे 2000 मुलं मुली खेळायचे क्रिकेट, आता 8,500-9 हजार मुलं मुली खेळतात। त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर बऱ्यापैकी लोकांनी आम्हाला पत्र लिहिली की आम्हाला सुद्धा मेंबर त्या ठिकाणी करून घ्या। आणि मग हे सगळी पत्र आलेली आम्ही एका जजकडे दिली। जजली मग ते सगळं पडताळणी केली। त्यातले काही लोकांना रिजेक्ट केलं, काहींना एक्सेप्ट केलं। अपेक्समध्ये आम्ही आणलं आणि AGMमध्ये आम्ही ते स्वीकारलं। यात कुठं काही इल्लिगल केलेलं नाही। फक्त विषय एवढाच आहे की बऱ्याच जिल्ह्यांना आम्ही प्रतिनिधित्व तिथं या मेंबरशिपच्या माध्यमातून दिलं, त्यामुळे काही लोकांच्या पोटामध्ये तिथं दुखलं आणि मग ते कोर्टात गेले। दुसरी गोष्ट आपण समजून घ्या की याच्यामध्ये जे लोगो आम्ही बदलला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चेहरा आणि त्यांचं ते जे प्रतीक आहे आम्ही लोगोमध्ये आणलं। ह्याच्या आधी कुठला वाडा होता हे लोकांना माहिती आहे आणि मग हे वाड्यावरनं आम्ही महाराजांकडे गेल्यामुळे काही संघटनेच्या पोटात दुखायला लागलं। आता केदार जाधव चांगला क्रिकेटर आहे, चांगला बॅट्समन आहे। दादा, आम्ही त्यांची मुलाखत केली। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आता नवीन बॉडी म्हणजे 300-350 लोकांना घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या घरातले सुप्रियाताईंच्या घरातल्या लोकांना घेतलेलं, त्यांचं क्रिकेटशी काहीही संबंध नाही। अर्थात तुमच्या बाजूनी फक्त मतदान व्हावं हेच प्रयत्न रोहित पवारांचे आहेत आणि त्यामुळेच कोर्टाने स्टे दिलंय। आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मी सुद्धा आहे अध्यक्ष म्हणून। माझं क्रिकेटचं काय घेणं देणं आहे? तुम्ही दिल्लीमध्ये जावा, जेटलींचं काय घेणं देणं आहे? तसंच BCCI बघा, ICC बघा, ह्याच्यामध्ये कोणाचंच काय नसतं। हे बघा, क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेटरच क्रिकेटला पुढे घेऊन जात नसतात। आता पुणे शहरामध्ये आपल्याला जमिनी लागतात मॅचेस घ्यायला। आता जमिनी मिळणार आहेत का? एका जमिनीची किंमत एका एकराची 50 कोटीला गेलेली आहे। मग काही संस्था असतात, काही मोठे डेव्हलपर असतात, त्यांची इच्छा असते क्रिकेट असोसिएशनमध्ये येण्याची आणि मग कधी आपण त्यांना सांगतो मग ग्राउंड आमच्या पोरांना मोफतमध्ये खेळायला त्या ठिकाणी द्या। म्हणजे इथं क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचा जे विषय आहे फक्त क्रिकेटर नसतो, तो सगळ्यांचा तिथं असतो। आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आणि मी समजा एकत्र असू, सातत्याने मी बोलतोय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे करतंय ते करतंय, मग तुम्ही नक्कीच प्रेरित होऊन एखादं पत्र असोसिएशनला लिहिणार, मलाही मेंबर त्या ठिकाणी करा। त्यामुळे माझ्या सोशल मीडियावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सोशल मीडिया जे आज भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी बघून काही नजीकच्या लोकांनी आणि लपवलेलं नाही ना। राजकारण खरंच करायचं झालं असतं, आम्हाला राजकारण कळत नाही का? अरे बाबा, माझ्या बहिणीला अप्लाय केलंय, माझ्या मित्राला अप्लाय केलंय, अरे तू करू नको, आपल्याला बरंच काय करायचंय। आपण दादाचं हेच म्हणणं आहे की तुमच्या कुटुंबातील तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही सभासद करून घेतले जेणेकरून तुम्हाला ही निवडणूक सोपी जाईल। ज्यांनी अप्लाय केलं त्यांना आम्ही तिथं सभासद केलेलं आहे। आम्ही तिथं जज पण बसवले होते ज्यांनी अप्लाय केले, पण ते या 21 जिल्ह्यात येत नाही आणि काही इतर लोक असतील त्यांना सुद्धा रिजेक्ट केलेलं आहे। कुठंच काही इल्लिगल आपण तिथं केलं नाही। राहिला प्रश्न केदार जाधवांचा ॲज अ बॅट्समन, ॲज अ क्रिकेटर काही आक्षेप नाही। चांगली व्यक्ती ॲज अ बॅट्समन, व्यक्तिगत जीवनामध्ये ते कसे आहेत, काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत याच्या खोलामध्ये त्या ठिकाणी मला जायचं नाही। पण ते एकटेच आहेत आणि त्यांना मी कंप्लेंट करणार नाही। त्यांच्या मागे जी ताकद आहे, ज्या संघटना आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा लोगो आम्ही जो वापरला आणि वाडा आम्ही कॅन्सल केला आणि त्या गोष्टींमुळे काही लोकांचं मन जे दुखावलं आहे, असे लोक त्याच्या पाठीमागे ताकद लावत आहेत। लावू द्या, कोर्टात विषय गेला, जिंकणार तर आम्हीच आहोत। आता तेच केदार जाधव तुमच्यावर आरोप करतायत। अर्थात ते एका पक्षाचे आता पक्षात सुद्धा आहेत, ते तुमच्यावर आरोप करणं, पदाचा गैरवापर रोहित पवार करतायत, खेळमध्ये सुद्धा राजकारण आणू पाहतायत रोहित पवार। अरे बाबा, राजकारण जर मी आणत असतो तर 2000 मुलं मुली पूर्वी खेळत होते 3 वर्षापूर्वी। आता 8,500-9 हजार मुलं मुली त्या ठिकाणी खेळतात। बहुजन समाजाची मुलं मुली आता क्रिकेट खेळतात। कुठंच कोणाची कंप्लेंट नव्हती सिलेक्शनच्या बाबतीत। सिलेक्टर कोण आहेत तर सर्व रणजी प्लेयर। पूर्वी रणजी प्लेयर सिलेक्टर बऱ्यापैकी नसायचे। क्रिकेटरला आम्ही त्या ठिकाणी आलं, पारदर्शकता आणली, आम्ही रजिस्ट्रेशन आलं, जे काय आम्ही सोशल मीडियावर टाकायला लागलो ह्याच्यात राजकारण आम्ही कुठं केलं? आमच्या पॅनलमध्ये काही भाजपचे सुद्धा लोक आहेत ना। आम्ही याच्यामध्ये राजकारण कुठंच नाही आणत, फक्त या संस्थेला पुढे नेत आमच्या क्रिकेटरला, आमच्या मुलामुलींना संधी मिळावी या हेतून आम्ही काम केलं। आता ते एका पक्षाचा गमछा घालून, तिथं खाकी पॅन्ट घालून, कुणी लोकांना सलाम ठोकून जर राजकारण करत असतील त्यांना मी ब्लेम करणार नाही।
पण त्यांच्या मागे जी ताकद आहे त्याला मात्र मी त्या ठिकाणी ब्लेम करतो. पण आता ही निवडणूक कधी होणार? म्हणजे हे जे सभासद तुम्ही घेतले होते राहणार का परत ह्यांना काढलं जाणार? आता हायकोर्टली असं काही बोललेलं नाही, ती फक्त इलेक्शन पुढे ढकललेलं आहे. तिथं संवाद केला जाईल हायकोर्टामध्ये. आणि राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टात, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहे. याच्या मागं कोण आहे? केदार जाधवच्या मागं तुम्ही काहीतरी सूचक सांगताय, पण कोण आहे याच्या मागं? कुणाची ताकद आहे ही? राजकीय मोठी ताकद आहेत, काही दूरचे आहेत, काही विरोधातले आहेत आणि काही प्रमाणात काही जवळची लोक आहेत. निवडणूक होईल. निवडणूक झाल्यानंतर मी सगळं स्पष्ट करून तुमच्यासारख्या सर्व मीडियाच्या लोकांसमोर मी आणेल. आता मी शेवटचा प्रश्न विचारतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटतोय. कारण ज्या पद्धतीने सध्या तुम्ही प्रचार करताय, अजितदादांसोबत तुम्ही दिसताय जोरदार प्रचारात, भविष्यात राष्ट्रवादी एकत्र येईल? कारण दादा अजित पवार सुद्धा बोलताना असं म्हणले, भविष्यात आम्ही एकत्र येऊ म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणुकात. आता बघा ना, आता इथं घड्याळचे उमेदवार आहेत 4 आणि मी तुतारीचा. आता आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी इथं आलेलो आहे. म्हणजे काही प्रमाण महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 2 पक्ष एकत्रित आल्यासारखंच आहे. तुमच्याकडे घड्याळ दिसत नाही, हे सगळ्यांकडे दिसते दादा. नाही, माझं तुतारी आणि घड्याळाचा गमचा आहे, तो मी आता घेतो गाडीत बसल्यावर. थँक्यू. अर्थात जर आपण बघितलं तर रोहित पवार या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत. मात्र MCIC निवडणुकीत नक्कीच या ठिकाणी राजकारण होते आणि त्यामुळंच कोर्टाने याला स्थगिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीने लवकरच ही निवडणूक होईल. मात्र यामध्ये केदार जाधवच्या मागं कुठली राजकीय मोठी ताकद आहे आणि तेच हे सगळं घडून आणायचा प्रयत्न करत आहेत अशी देखील टीका त्यांनी केली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळे, मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.